श्री स्वामी समर्थ. आज आहे गुरुपौर्णिमा आणि मी सकाळी 8:30 वाजता घरातून गेलेली. ते आत्ता आले. आता वाजले 1. आता 1:30 वाजले पण मी 1 वाजून 5 मिनिटांनी पोहोचले. जस्ट फ्रेश झाले आणि मुलांच्या कपडे चेंज केले. घरातून जसं 8:30 वाजता निघाले ना तेव्हा सगळा असा पसरा आहे घरात तसाच आहे. कारण सकाळचे अप्पा गेले 7:30 वाजता. त्यानंतर दोघांना उठवलं, दोघांचे टिफिन रेडी केलं. परत सकाळ्यांना स्कूलला घेऊन गेले. समजा स्कूल 9 वाजता असतं, 9 ते 12. पण 8:30 वाजता मी घरातून निघते आणि परत मग इथे थांबलेली मी भावाकडे. भाऊ आहे माझा स्कूलच्या जवळच, तिथे मी थांबलेली. कारण परत त्याला 11:30 वाजता घ्यायला जायचं होतं मला म्हणून. म्हणजे आता सगळं असा पसरा तसाच घरात सगळं पसरा आहे. आणि आता मला देवपूजा पण करायची. अजून पूजा वगैरे काहीच नाही केली. आज गुरुपौर्णिमा आहे पण आजच माझ्याकडून लेट पूजा होते आणि म्हटलं आज नाही केलं, आता करणार. बघा पूजा नाही केली अजून. आता खूप पसारा. एक तर मी खूप थकले कारण समजची स्कूल बॅग, माझी बॅग, परत स्वामीला उचलून घ्यायचं कारण स्वामी अजिबात चालत नाही, काही नाही. रिक्षा आले, रिक्षा स्टॉपपासून आमच्या रूम आतमध्ये यायला परत त्रास होतो. खरंच अक्षरशः मी खूप थकले. आता खूप म्हणजे खूप थकले. मला दुपारचं जेवण पण बनवायचं आहे. प्लस विचार करते की आता पुरणपोळी पण बनवेल कारण गुरुपौर्णिमेला पुरणपोळी बनवायला पाहिजेत. खूप अशी कामं पेंडिंग आहेत. आता पहिला क्लीन करते हॉल, किचन आणि त्यानंतर ह्या दोघांना झोपवते आणि त्यानंतर मग मी सगळं करते. कारण आता आवडते जरा. गाणी तशीच आहे. स्वामींनी चपाती खाली तशी ठेवत होता. हा स्वामींनी समजने ब्रेड खाल्ला आहे. समज त्यांना चोकोस आणले इकडे. अशी मुलं मस्ती करतात ना, सगळा पसरा घरात आहे. टाईम झाला किती बघा. हे सगळे कपडे बाहेर टाकले ना, ते इथं होते कारण रात्री पाऊस पडलेला, त्यामुळे रात्री मशीन लावून सगळे इथं हॉलमध्ये टाकलेले. आता ते कपड्यावर ठेवले तिकडे. आणि इकडे किचन बघा, इकडे तसंच आहे. सकाळचा चायचा कप असायचा, सगळं असंच आहे. पण सकाळी खूप गडबड होते. सकाळचं ना खरंच खूप म्हणजे खूप गडबड होते माझी. कारण हे ते लोक दोघं उठत नाहीत लवकर. ह्यांना उठवा, दोघांना आंघोळी घाला, दोघांना रेडी व्हा, परत मी रेडी होते. पण सगळ्यांचे टिफिन, चाय, नाश्ता होतो असाच. मग लेट होतो. जसं सगळं ठेवून जाते आणि परत येऊन काम करते. काय झालं दे ना मग. ह्या दोघांचं असं काय ना काय चालू असतं. मग आता आवडते लवकर सगळं. किचन मोठं आवरलेलं आहे. भांडीडं क्लीन केलेत. लादी पोसायचे बाकी आहे. इकडे आता मोप आहे पण आता मी कपडा घेऊनच लादी पोसणार आहे कारण खूप चिकट करून टाकले पोरांनी लादी. इथे चॉकलेट्स आणलं आहे. गाडी वगैरे सगळे बाहेर ठेवले. तर स्वामीला झोप आले आमच्या. झोपायचं हां फक्त लादी पुसायची आहे. खूप गरम होते. पाऊस पडून गेला आहे तरी खूप गरम आहे. लादी पुसून घेते एकदा फ्रेश होते. मी पण थंड मस्त आंघोळ करून घेते. हां झोपायचं आम्हाला झोप आलं. झोपते आणि मग बाकीचे कामं करते. चला झोपायचं. हां चला. स्वामी झोपला आणि मी पण आवरलं सगळं. थोडं खाऊन पण घेतलं आणि मग रेडी पण झाली. हा नवीन ड्रेस घेतला आहे मी. कसं दिसतोय. आज गुरुपौर्णिमा छान दिवस त्याला घाले म्हणून नवीन ड्रेस घातला. पूजा करून घेते. स्वामी झोपलाच असतात. नंतर काय वाचायला जपणारे करायला काहीच येत नाही स्वामी करायला. महाराजांचा फोटो हा वरती असतो. तो मी आज खाली घेतला पूजा मांडणी करण्यासाठी. आणि मी जेव्हा प्रकट दिन असेल किंवा मी जेव्हा पारायण करते महाराजांचं आणि जेव्हा गुरुपौर्णिमा असते ह्या एवढ्या कालावधीतच फोटो खाली घेऊन मांडणी करते. नाहीतर माझा फोटो वरतीच असतो. छान असं फोटो क्लीन करून घेतला. महाराजांना अष्टगंध लावून घेतला की त्यांना समज पाहतोय मम्मा कुठे कुठे काय काय करते, कशी पूजा करते हे चालू द्यायचं. मग सांगतो मम्मा तू इथं असं लावले हा टिक्का, तू तिथं तसं टिक्का लावला, असा टिक्का लावतो. सराव चालू असायचं. कारण मुलं पण ना बघून सगळं शिकतात. आणि त्याला ना स्वामी समज दोघांनाही आवड आहे देवपूजेची वगैरे. स्वामी झोपलाय म्हणून, नाही तर तो असताना तो पण हेल्प करायला लागला असता. आणि ह्या फोटोला ना तो हार बसतच नव्हता. मी खूप ट्राय करून कसं तरी तो हार बसवला आहे. कारण साईडला असं खिळा वगैरे काहीच नव्हतं आणि त्या हाराचं ना फुलांचं वजन जास्त होतं त्यामुळे फोटो पण हलत होता. तर मी काही ॲडजस्ट करून तसाच लावून घेतला हार वगैरे. महाराजांना आवडणारे चाफ्याची फुलं रात्रीच मिस्टरने आणून ठेवली होती. त्यामुळे आज बरं वाटलं मला पण. चाफ्याची फुलं आहेत महाराजांना आवडणारे आणि पूजा करायला पण छान वाटतं. चाफ्याची फुलं, गुलाबची फुलं सगळे मिक्स फुलं आणली होती त्यांनी. आणि तिकडे बनाना पण होता घरामध्ये अर्धा डझन आणलेली, ती पण ठेवली पूजेसाठी. माझ्या जे वरती होती जपमाळ वगैरे ते ठेवलं. हळद कुंकू, अष्टगंध, हिनात्रम लावलं महाराजांना. दरवेळेस ना पूजा मी लवकर म्हणजे सकाळीच करते, 12च्या आतमध्ये करून घेते. पण ह्या वेळेला ना समज स्कूल असल्यामुळे थोडी धावपळ झाली त्यामुळे माझं लेट झालं पूजा वगैरे करणं. आणि खरंच आता जेवण बनवायचं आहे. पुरणपोळी वगैरे सगळंच घाट घालून ठेवल्या बनवायचा. बघू ते काय काय होतं आहे. होईल सगळं ठीक. स्वामी महाराज आहेत म्हटलं सगळं होणं. स्वामींचे ग्रंथ आहे ते पण मी घेतले, त्यांची पण पूजा करून घेतली. त्यांना अक्षता, हळद कुंकू, फूल वगैरे वाहिलं आणि मग पारायणाला सुरुवात केली. मी नाही ह्यावेळेला 11 किंवा 21 पारायण केलेले नाही आहेत. काही कारण असं होते मला जमलं नाही करायला, त्यामुळे मी आजच करते सगळं. एक नारळ घेतला, चाफ्याचं फूल घेतलं, गुलाबचं फूल घेतलं, खडीसाखर घेतली आणि स्वामी महाराजांना मी आता माझं गुरुपद देणार आहे. म्हणजे स्वामींना मी गुरुपद दरवर्षी देते. जेव्हापासून मी स्वामी महाराज माझ्या सानिध्यात आले म्हणजे मी स्वामींची सेवेकरी झाले तेव्हापासून मी स्वामी महाराजांना गुरुपद
शपथ देते का स्वामीच हे माझे गुरु आहेत. स्वामीच करता धरता माता पिता सर्व काही स्वामी आहेत. 8 वर्ष झाली स्वामी महाराज माझ्या आयुष्यात आले आणि सगळं आयुष्यच स्वामीमय होऊन झालं. स्वामी महाराजांना मी संकल्प केला, स्वामी महाराजांचा आशीर्वाद घेतला, स्वामींना नमस्कार केला आणि महाराजांना सांगितलं जी काही माझी इच्छा आहे किंवा काय आहे सगळं महाराजांना सांगितलं. महाराजांचा लीला ना खरंच खूप अपाट आहे. त्यांच्या सेवा पण प्रत्येक सेवा त्यांच्या उच्च कोटीची आहे. काही ना काही सेवेमधून होत असतं म्हणजे चांगलंच घडतं. काही ना खूप लाखो करोड लोकांना याचा फायदा झालेला आहे. मग आपल्याला काय होणार नाही म्हणून मी निस्वार्थ स्वामींची सेवा करते. खरंच स्वामी महाराजांनी मला खूप काही दिले. आता जी सेवा करते ना आता काही मागण्यासाठी नाही, कारण महाराजांनी खूप काही दिलेलं आहे म्हणून मी आता सेवा करते. त्यानंतर महाराजांना तेवार नमस्कार केला, मुजरा केला आणि त्यानंतर मग ग्रंथ वाचायला घेतला. मी हा 14वा आणि 18वा अध्याय वाचते गुरुचरित्रामधला. आणि अशी मुझी पूजा वगैरे झाली, ग्रंथ वाचून झाला आणि स्वामी महाराज आमचे उठलेले आहेत. इकडे बघा टी व्ही पाहत आहेत. आता बनवायचं आहे जेवण. लागेल बरं जेवणाची तयारीला लवकरच, कारण लवकरच भूक लागते मुलांना. कुकरमध्ये डाळ लावली होती ना, असं मला वाटतं की जास्त जरा शिजलेली आहे. हे बघा एवढे शिजले. मग आता थोडा वेळ ठेवते असं, त्याचं पाणी जाईल खालती आणि ती होईल घट्ट म्हणून. बसलं लालू कुकर आणि पूजा करायला बसली. त्याच्यात जरा जास्त झाले शिट्ट्या, विसरले मी. स्वामीची किरकिर चालू आहे, त्याला आय थिंक भूक लागली, त्याला काहीतरी बनवते आता. पण आम्ही ड्रेस चेंज करून घेते, त्याचे कम्फर्टेबल होत नाही. हां आले आपले रोजचे कपडे बरे असतात किचनमध्ये काम करण्यासाठी. ओ बाबू भूक लागले, काय पाहिजे? शिरा बनवू, शिरा भात? ठीक आहे चला भात देते स्वामीला. कुकर लावलं आहे, एका डब्यामध्ये बटाटे लावले आहेत आणि एका डब्यात भात लावला आहे. आणि इथं मी आता तेल ठेवलं आहे, कारण मला बनवायची ह्याची आमटी म्हणजे कडानं बोलतो आमच्याकडे ह्याला, ते बनवायचं आहे. पुरण झाले मला वाटलं थोडं पात्र होईल म्हणून मी त्याला थोडं ठेवलं थंड होण्यासाठी. थंड झालं थोडं ते घट्ट होईल म्हणून. जास्त काय पातळ नाही आहे ओके ते तसं. थंड होऊ दे, पुरणपोळी थंड होऊ दे मग करते. मी ना लवकरच बनवून घेते जेवण, कारण स्वामी समजलं किंवा पण भूक लागली आणि पुरणपोळी म्हटलं स्वामी समज दोघांना पण आवडते. ते म्हटलं गरम गरम त्यांना खायला देण्यासाठी लवकर म्हणजे गडबड चालली. इकडे मी कडानं बनवते, आमच्याकडे ह्याला कडानं बोलतात आणि ते खरंच खूप छान लागतं. म्हणजे मिस्टरांना खूप आवडते पुरणपोळी, मला काय फारशी एवढी आवडत नाही पण त्यांना आवडते. आणि त्यामध्ये स्वामीचे लुडबुड चालू आहे. मम्मा मला हेच पाहिजे, मम्मा मला तेच पाहिजे, हे चालू होतं स्वामीचं. आता ना मी पुरणपोळ्या बनवण्यासाठी घेतलेत. मला वाटलं की पुरण पातळ झालं आहे त्यामुळे पुरणपोळी चांगली होणार नाही, असं काही नाही झालं. पुरण त्यानंतर घट्ट झालं आणि छान असं पुरण बनलं आणि पुरणपोळी पण छान फुलते. आणि तूप वगैरे लावून छान अशा पुरणपोळ्या बनवल्यात मी आणि महाराजांना नैवेद्य दाखवायचा आहे. खरंच खूप छान वाटतं जेव्हा आपण घरात एखादी पूजा करतो आणि महाराजांचा आवडीचा किंवा काही पदार्थ करतो तेव्हा खरंच खूप मन पण प्रसन्न असतं आणि घर पण प्रसन्न, म्हणजे सगळं वातावरणच पॉझिटिव्ह असं होऊन जातं. नैवेद्य वगैरे दाखवते देवाला आणि आरती करून घेते. स्वामी समोर गेले बाहेर, तोपर्यंत म्हटलं आरती करून घेते. छान असे मी आरती वगैरे करून घेतली. आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, बाय.